करण्यासाठी सर्व पदाधिकारी आदिवासी दिशेने मशाल आपल्या आरसेपची दिशेने मशाल या वार्डाची दिशेने मशाल या बिल्डिंगची दिशेने मशाल अनिल भाऊ देसाई यांचं हिंदुस्थान आरसेप वसाहतीमध्ये स्वागत होत आहे. देसाई साहेब आगे बढ़ो, हमारे साथ है. विजय हो. अरे लक्षात ठेवा मशाल दिशेने लक्षात ठेवा. बिल्डिंग हाँ भाई नमस्कार. भी चालू था हाँ एक मिनट ओके डन. आपल्याला आरसीएफ झाल्यावर मी सांगितलं त्यांना. चेंबूर आरसीएफ कॉलनीमध्ये तुम्ही प्रचार फेरीमध्ये आहेत. काय सांगणार मोठ्या संख्येमध्ये कार्यकर्त्यांची उपस्थिती आहे? कार्यकर्त्यांची उपस्थिती तुम्हाला सांगते आहे की चांगला प्रतिसाद देत आहेत सगळे. आरसीएफ म्हटल्यानंतर हा चांगला राष्ट्रीयकृत उद्योग. इथे आमची संघटनासुद्धा आहे. कर्मचारी चांगलं कर्मचाऱ्यांसाठी काम करत आहेत. कर्मचारी संघटना ही फार वर्षांपासून रेकग्नाइज्ड अशी युनियन आमची आहे आणि सगळे कर्मचाऱ्यांचे प्रश्न निकाली करणं का त्यांचे समाधान करणं हे सगळी मुलं आमची सगळी लोकं परमपूर्ण करत आहेत. आणि त्यामुळे याचं जे काही प्रतिसाद आहे हा प्रतिसाद नेहमीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे राहिले. इथले जे कर्मचारी आहेत त्यांच्यामध्ये एक भीतीची भावना आहे. जी कंपनी आरसीएफ आहे ते वाले जेव्हा सांगत होते तेव्हा त्यांनी हे प्रश्न मानलं होतं सेफ्टीसाठी आणि त्यांनी सॉरी पण म्हणलं होतं. काय सांगते? जे कर्मचाऱ्यांचा हिताचं आहे, जे मुंबईला हितकारक आहे, जे महाराष्ट्राला हितकारक आहे ते सगळ्या गोष्टी आम्ही इथे करू. कर्मचाऱ्यांना किंवा कुठचाही डाव खेळायचा कोणी प्रयत्न केला तर तो हाणून पाडू. आमचे लोकप्रिय उमेदवार अनिलजी देसाई साहेब यांचा प्रचाराची धुमागळी अशी वाढलेली आहे की विजय तर कधी डिक्लेअर झालेला आहे, परंतु जो प्रोटोकॉल जो म्हणतात त्या पद्धतीची एक भूमिका म्हणून आज आरसीएफ या ठिकाणी आमचे दत्ताजी परबसाहेब यांच्या माध्यमातून आणि या स्थानिक आमच्या नगरसेविका अंजली नाईक या आरसीएफमध्येच राहतात यांच्या माध्यमातून आज आरसीएफचे संपूर्ण लोक या ठिकाणी उतरलेले आहेत. त्याचबरोबर आमच्या दोन्ही या शाखा ज्या आरसीएफमध्ये लागतात त्या शाखेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उतरलेले आहेत आणि कुठलाही व्यक्ती या ठिकाणी आम्ही बोलवला नाही. निव्वळ फक्त एका मेसेजवरती की या ठिकाणी रॅली आहे अनिल देसाई साहेब येत आहेत, या नुसत्या एका मेसेजवरती लोक या ठिकाणी आलेली आहेत. आणि तसंच नुसते आलेले नसून
या ठिकाणचे जे बिल्डिंग्स आहेत त्या बिल्डिंगच्या लोकांनी आम्हाला कळवलं आहे की आमच्यापर्यंत साहेबांना फक्त घेऊन या, आम्ही लगेच खाली उतरतो. साहेबांची भेट आम्हाला घ्यायची आहे, साहेबांचे हात या ठिकाणी मजबूत करायचे आहेत आणि याच प्रकारचं म्हणजे उद्धव साहेबांचे जे महाराष्ट्रामध्ये जे हात बळकट होत आहेत त्याला आमचाही हातभार लागू द्या अशी लोकांची भावना आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला दिसेल की 20 तारखेला या पेट्यांमध्ये ज्यावेळेला बटन दाबलं जाईल की ते लाखोच्या घरामध्ये मशाल विजयी होईल हे आपल्याला चित्र दिसेल. एवढंच या ठिकाणी सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. खरोखर मी सांगते आज आपण त्या आरसेपमध्ये रॅली काढत आहोत, परंतु संपूर्ण विभागात दक्षिण मध्य मुंबईचे आमचे उमेदवार महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार अनिल भाऊ देसाई हे मशाल चिन्हावरती आहे आणि मशाल चिन्ह सगळीकडे आता घरोघरी पोचलेलं आहे. नागरिकांमध्ये खूप मोठा असंतोष आहे. ज्या पद्धतीने आपण गेले 10 वर्ष खासदारांनी कुठलंही काम केले नाही, फक्त कमिटमेंट करून ठेवल्या होत्या. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या विभागाचं बोलायला गेलं तर वाशी नाका खूप स्लम एरिया आहे. सर्व मुंबईतले स्थलांतरित लोक तिथे आहेत आणि इमारती 227 इमारती असून एका इमारतीत 130 घरं आहेत. अशा प्रकारे नागरिक तिथे राहतात. खूप बेकार परिस्थिती आहे. MMRDAच्या माध्यमातून वन टाईम रिपेरिंगचं काम आदित्यसाहेब पालकमंत्री असताना होतं, ते पण कॅन्सल केलं, पण खासदारांनी ते काम केलं नाही. कुर्ला ते गव्हाणपाडा एक ट्रेन आपण सांगितली होती की लोकल ट्रेन नागरिकांच्या सुविधासाठी पाहिजे. RC मार्गला खूप ट्रॅफिक आहे, तेही काम केलं नाही. ट्रेनचं आश्वासन दिलं, मागच्या 2014ला सांगितलं, 2019 आलं तेव्हाही ते केलं नाही. परत आमच्याकडे कुठेही या विभागात अणुशक्तीनगर विधानसभेला कॉलेज नाही आहे. विद्यार्थ्यांची खूप तारांबळ उडते. वाशी नाका म्हटलं की कोणी ॲडमिशन देत नाही. दूरपर्यंत मुलांना शाळेचा प्रॉब्लेम आहे. मी शिक्षण समिती अध्यक्ष झाल्यानंतर माननीय उद्धवसाहेब ठाकरे आणि आदित्यसाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून इंग्लिश मिडियमच्या CBSE, ICICI आणि IBSच्या शाळा झाल्या, तर अतिशय चांगला प्रतिसाद तिथे मिळाला. परंतु नागरिकांमध्ये खूप असंतोष आहे. कुठलीच कामं झालेली नाही आहेत आणि जी आम्हाला नगरसेवकांना पण काम करताना काही गोष्टींना म्हणजे लिमिट होतं आणि आता सध्याच्या काळात ते नगरसेवकांनी जे काम करायला पाहिजे ते लादी गटरचे कामं करत आहेत. परंतु जी विकासाची कामं आहेत, RCFचा प्रश्न होता, संसदेत मांडला त्यांनी, कोणाच्या तरी दबावाखाली, कोणाच्या तरी ऐकण्याने बिल्डरांच्यामुळे की पोल्युशनचा विषय काढला आणि RCF बंद करण्याच्या मार्गावर. इथे आज 1 लाख लोक तिथे पोट भरत आहेत. RCF झाली, BPCL झालं, HPCL झालं, टाटा झालं आणि 1960पासून ही कंपनी आहे. तर इथे जे गावं आहेत, गावातल्या लोकांना रोजगार त्यामुळे उपलब्ध आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही आपल्या नागरिकांसाठी काम करणार नसाल तर तुम्हाला कुठलाही अधिकार नाही आहे की नागरिकांना आपण मतदान मागायला पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टींची जेव्हा आम्ही सांगता गेली, अनिल भाऊ देसाई यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे आणि आम्ही त्यांच्याकडून हे सगळे कामं करून घेणार आणि नागरिकांमध्ये जसा मी विश्वासाने 7 वर्ष झाली आता नागरिकांच्या विश्वासाने काम करीत आहे, तेच काम आम्ही पुढेही अनिल भाऊंच्या माध्यमातून सुरू करू आणि माननीय आदित्य साहेब आणि माननीय उद्धव साहेबांचं स्वप्न साकार करू. आज RCF कॉलनीमध्ये फार उत्साहाचं वातावरण आहे. अनिल देसाईंसारखे सुशिक्षित, निष्कलंक आणि चारित्र्यसंपन्न असा माणसाला उमेदवारी आज उद्धव बाळासाहेब गटाने दिल्यामुळे सगळ्यांना इकडे आनंद झालेला आहे. RCFमध्ये प्रामुख्याने कामगारांचे प्रश्न निगडीत असतात आणि कामगारांच्या प्रश्नाशी निगडीत म्हणजे RCF टिकली तर कामगार टिकणार या मताचे आम्ही लोक आहोत. मध्यंतरीच्या काळामध्ये काही लोकांनी RCFच्या विरुद्ध आवाज उठवला होता, त्याला कर्मचारी सेनेच्या माध्यमातून आम्ही तो दाबायचा प्रयत्न केला आणि दाबण्यात आम्ही यशस्वी झालो. परंतु कामगार टिकला तरच कंपनी टिकलं तर कामगार टिकणार आणि कामगार टिकला तर युनियन टिकणार यामध्ये आम्ही आजपर्यंत काम करत आलो आहे. आणि तसंच प्रत्येकाचं काम केल्यानंतर घरचं वातावरण कसं खूप सुंदर असलं किंवा आल्हाददायक असेल तर कंपनीच्या प्रोडक्शनमध्ये चांगल्या प्रकारचं उत्पन्न होऊ शकतं. आज जे केंद्र सरकारने जे नियम, अटी, शर्ती लावत गेलेले आहे त्या अटीप्रमाणे जर तुम्ही बघत गेलात तर कामगारांचं जीवन कुठे सुसह्य राहणार नाही आहे. त्या अनुषंगाने अनिल देसाईंचा खमका उमेदवार किंवा खासदार आम्हाला लाभला तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही त्यांचा चांगला वापर करू. आज महागाई तुम्ही बघताय, आवाजून तोंड उभं करून उभे राहिलेले आहे, त्यामुळे कामगारांचं बजेट प्रत्येक ठिकाणी हे फिसकळत चाललेलं आहे
एवढ्याशा पैशामध्ये आज जे महागाई सिलेंडर असू देत, गॅसचे भाव मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत, पेट्रोलचे भाव मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आमचा सबसिडी पण वाढणार, आमचा खताची किंमत पण वाढणार आणि हे खत शेतकऱ्यांना घेणं कितपत सोयीस्कर राहील याचा विचार करणं कंपनी करायला फार म्हणजे महत्त्वाचं आहे. कंपनी चालली आणि आमची कंपनी सर्वस्वी खतावरती आहे, त्यामुळे कंपनी चालली पाहिजे या मताचे आम्ही आहोत. आणि अशा प्रकारे जर कारभार चालवेल केंद्र सरकारचा तर त्यांना आमच्या उद्धव साहेबांच्या भाषेत त्यांना तडीपार करणं फार योग्य आहे. आजच्या जे गव्हर्नमेंट आहे तडीपार झालंच पाहिजे या मताचे आम्ही आहोत. आणि त्या अनुषंगानेच आज लोक इथे सगळे जर जमलेले आहेत तुम्ही यांचा मत ते प्रत्येकाच्या मनात एकच आहे की कोणत्याही प्रकारे अनिल देसाई साहेब निवडून आले पाहिजे आणि त्यासाठी सगळ्यांना त्यांच्या शुभेच्छा द्यायला आणि त्यांच्या प्रचार करायला सगळे उपस्थित आहे. काय पाठपुरावा केला की आतापर्यंत? आज कंपनी इकडनं हलवण्यासाठी आज सर्वतोपरी प्रयत्न झालेले आहेत. खासदार साहेबांनी स्वतः संसदेमध्ये भाषण केलेलं आहे आणि त्यावेळेला आम्ही कर्मचारी सेनेच्या माध्यमातून त्यांना विरोध केल्यानंतर त्यांनी पण एक माफीचा म्हणजे एक पत्रक काढून सांगितलं ना माझा उद्देश नाही आहे म्हणजे सार्वजनिक करण्याचा प्रयत्न केला. परंतु सर्व लोकांना माहिती आहे की येणाऱ्या काळामध्ये नुसतंच कंपनी महत्त्वाची नाही तर प्रत्येकाचं घर महत्त्वाचं. इकडे बादला लोढा सारखा एक बिल्डर येऊन बसलेला आहे एवढ्या मोठ्या प्रॉपर्टी करून, त्याचा पूर्णपणे हा प्रॉपर्टीचा डोळा आहे आणि तो आम्हाला कोणत्याही प्रकारे यशस्वी करायला द्यायचा नाही. कारण आम्हाला कंपनी वर्षानुवर्ष अशीच चालू ठेवायची आहे. त्या अनुषंगाने आम्ही आज आमचे कर्मचारी सेना म्हणा की आजूबाजूचे लोक आपले सगळे प्रयत्न करत आहे. दक्षिण मध्य मुंबईला त्यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस, राष्ट्रवादी पवारसाहेब, आम आदमी पार्टी आणि RPI दीपक भाऊ निकालजे यांनी चांगल्या प्रकारे एक सत्यवचनी, निष्कलंक, इमानदार, ज्यांनी 12 वर्ष खासदारकी म्हणून अनुभव असलेला आणि 25 वर्ष स्थानीय लोकाधिकार समिती, स्थानिक भूमिपुत्रांना न्याय देण्यासाठी ज्यांनी काम केलेलं आहे आणि कोरोनाच्या महामारीमध्ये उद्धव साहेबांच्या खांद्याला खांदा लावून ज्यांनी आपल्या फक्त नागरिकांचे जीव प्राण वाचतील याच्याकडे लक्ष दिलेलं आहे, असा एक उमदा उमेदवार या ठिकाणी अनिल देसाईंच्या चेहऱ्यामध्ये दिसतोय. मी स्वतः आहे पण अनिल देसाई साहेबांना चांगला रिस्पॉन्स आहे सगळीकडनं आणि अनिल देसाई साहेब आपल्या दक्षिण मध्य मुंबईमधून नक्कीच निवडून येतील एवढी आम्हाला कार्यकर्त्यांना आम्हाला माहीत आहे की ते निवडूनच येणार. कारण समोरच्या कार्यकर्त्याकडे भाड्याने माणसं आणत आहेत, आमच्याकडे सक्षम शिवसैनिक, तळागाळातला शिवसैनिक काम करतोय.